सर्वसामान्यापासून मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांची देखील जीवनवाहिनी ठरलेल्या लालपरी अर्थात एस.टी. प्रवासाच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडवाव्यात अशी मागणी करून ग्राहक पंचायत संचलित महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार शाखेतर्फे धुळे विभागीय नियंत्रक विजय गीते यांना नंदुरबार आगारात आज मागण्यांचे निवेदन देण्यात आले। राज्य परिवहन महामंडळाने नुकताच प्रवासी राजा दिन हा अभिनव उपक्रम सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे। मात्र नंदुरबार आगारात प्रवाशांच्या अनेक समस्या असून त्या आगामी काळात सोडवण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघातर्फे करण्यात आली आहे। नंदुरबार आगाराबाहेर अतिक्रमणाचा विळखा वाढला असून प्रवाशांना बस स्थानकात येण्यास अडचणी निर्माण होतात। मुख्य बस स्थानकावर अपूर्ण बैठक व्यवस्था असल्यामुळे अनेक प्रवाशांना बसची प्रतीक्षा करण्यापूर्वी ताटकळत उभे राहावे लागते। यासाठी बस स्थानकावरील प्रवाशांची बैठक व्यवस्था आणि खुर्च्यांची संख्या वाढवण्यात यावी। भगिनींसाठी असलेल्या हिरकणी कक्ष नेहमीच बंद असल्यामुळे अनेक मातांना आपल्या बाळांना दूध प्राशन करणे गैरसोयीचे ठरते। नंदुरबार बस स्थानकावर गेल्या अनेक दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। प्रवासी महिलांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या चोरांवर वचक बसवण्यासाठी बस स्थानकावर सुरक्षा रक्षक अर्थात पोलीस कर्मचाऱ्याची संख्या वाढवण्यात यावी। तसेच शहादा, तळोदा, अक्कलकोवा, धुळे जाण्यासाठी बसच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात। नंदुरबार आगारातील शिवसाई बसेस आणि परिवर्तन बसेस यांच्या दुरुस्ती व्हावी। अनेक बसेसच्या खिडक्या काचा तुटलेल्या असून सीट फाटलेल्या आहेत। अनेक बसेसला गळती लागल्याचे दिसून येत आहे। अशा अनेक समस्यांचे निवेदन आज धुळे विभागीय नियंत्रक यांना देण्यात आले। नंदुरबार आगारातील दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या या प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार शाखेतर्फे सादर करण्यात येत आहेत। तातडीने संबंधितांना सूचनाबाबत मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। धुळे विभागीय नियंत्रक विजय गीते यांनी निवेदन स्वीकारले। या प्रसंगी आगार प्रमुख संदीप निकम, प्रवासी महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सुरेश जैन, तालुका अध्यक्ष महादू हिरणवाडे, संघटक योगेश जळगावकर, ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट निलेश देसाई, बी.डी. गोसावी, वैभव करवणकर आदी यावेळी उपस्थित होते। महामंडळातर्फे सोमवार दिनांक 22 जुलै रोजी प्रवासी राजा दिन हा उपक्रम सुरू करण्यात आला। त्या अनुषंगाने आमच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या वतीने नंदुरबार बस स्थानकावरील विविध समस्यांचे निवेदन आज आम्ही विभागीय नियंत्रक विजय गीते साहेब यांना दिले। आमची एवढीच मागणी आहे की नंदुरबार येथून बिना थांबा वातानुकूलित पुणे बस सुरू करण्यात यावी। याचबरोबर धुळेसाठी नंदुरबारहून फेऱ्या वाढवण्यात याव्या। तसेच विद्यार्थ्यांचे वाहतुकी संदर्भात ज्या संख्या असतात त्यात जादा बसेस सोडण्यात यावे, जेणेकरून प्रवाशांची कुचंबना होणार नाही आणि ज्या बसेस नादुरुस्त झालेल्या आहेत शिवशाही तसेच परिवर्तन, लालपरी या बसेस दुरुस्त करण्यात याव्या। अनेक बसेस खिळखिळ्या झालेल्या आहेत। अनेक ठिकाणी लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या वेळेला रस्त्यातच दुकान मांडून देत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो। यासाठी विभागीय नियंत्रक यांनी लक्ष देऊन नंदुरबार आगारातील बसेससाठी नवीन बसेससाठी प्रयत्न करावा अशी आमची प्रवासी महासंघातर्फे मागणी आहे।